या ओव्हरमध्ये एकूण टाकलेत या ठिकाणी 4 डॉट बॉल आणि केवळ एक षटकार खराब चेंडूवर षटकार ठोकला होता. 6 धावा बिनबाद. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक 3 डॉट चेंडू गेल्यानंतर षटक क्रमांक समाप्त होतोय पहिलं. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या सुरू होते या ठिकाणी 6 धावा बिनबाद. बदल आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर गौरीश. हो, गौरीशचा चांगला चेंडू या ठिकाणी डॉट चेंडू घेत जातो या ठिकाणी. होम टीम या ठिकाणी स्वतःच्या मैदानावर या ठिकाणी खेळताना दिसते. चांगल्या खेळपट्टीचा अनुभव आहे. कुठले चेंडू कुठे टाकायचे, टप्पा टाकल्यानंतर कसे वळणार हे मात्र अचूक माहिती. परंतु यावेळी टप्पा मात्र चुकीचा. स्लॉट मध्ये चेंडू होता, फिरकावून दिला या ठिकाणी बाहेर. येतो या ठिकाणी षटकार. डीजे या ठिकाणी 12 धावा बिनबाद. हो हो, खराब लाईन दिशाहीन गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. पंच या ठिकाणी 2 हात समांतर करून इशारा देतात. स्वैर घोषित करतात. एक अवांतर धाव मिळते. धाव फलक पुढे सरकतो या ठिकाणी 13 धावा. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा जातोय सरळ बॅटनं खेळलेला फटका. येतोय गोलंदाजाच्या डोक्यावरून. ऑन साइडला चेंडू वळवलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार. पुन्हा एकदा टीसी बॉय. 25 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार. ओ, यावेळी येतोय तिसरा षटकार. षटकारांची हॅट्रिक. पुन्हा एकदा येतोय या ठिकाणी. खाली येतोय. काउ कॉर्नरच्या दिशेने खेळला जातोय. चौथा षटकार बॅट मधून निघतोय या ठिकाणी. रजतच्या षटक दुसरं समाप्त झाल्यानंतर संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर संघाची धावसंख्या पोहोचली या ठिकाणी 37 बिनबाद. डीजे मिस होतोय. किपरला पण मिस होतोय या ठिकाणी चेंडू. गोलंदाज चढवतोय या ठिकाणी चेंडू. एक मात्र धाव या ठिकाणी मिळते.
एका धावेनंतर धावफलक पुढे सरकतोय. या ठिकाणी 38 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर 6 धावा, त्याच्यानंतर एक महागडं षटक 31 धावा आणि त्याच्यानंतर तिसरं षटक सुरू होताना पहिल्या चेंडूवर एक धाव. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. स्ट्राईक घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय आणि एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाते. एका धावेनंतर धावसंख्या पोहोचली जाते या ठिकाणी 39 विदाउट लॉस्ट. पहिली जोडी मैदानाच्या आतमध्ये एक चांगलं कार्य करताना आपल्या संघाला आखूड टप्प्याचा चेंडू वळवला या ठिकाणी ऑन साइडला. या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. नारायण नारू जे टोपण नावाने ओळखले जातात, चांगले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेर कट केला या ठिकाणी. त्या ठिकाणी डीप मध्ये चेंडू अडवला जातोय. केवळ एक धाव मिळेल. एका धावेनंतर धावफलक पुढे सरकतोय. 41 बिनबाद 41. तिसरं षटक प्रगतीपथावर. 4 चेंडू 4 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू वळवलाय त्या ठिकाणी. काहू कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळेल. एका धावेनंतर पुन्हा एकदा एका धावेने धावफलक पुढे जातोय. 42 धावा. उलट चेंडू, खराब चेंडू, दिशाहीन चेंडू मात्र या ठिकाणी फायदा मात्र उठवू शकला नाही फलंदाज. स्वतःवर मात्र नाराज असेल. षटक समाप्त होते. तिसरं षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पोहोचली या ठिकाणी 43 बिनबाद. शेवटचं षटक या ठिकाणी. ओ चेंडू या ठिकाणी जातोय सर हातामध्ये. मिड विकेटला डीप मध्ये. नारायण मात्र या ठिकाणी झेल सुटताना आपल्याला दिसतोय. ग्रतेश ग्रतेश गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. शेवटचं षटक. धाव संख्या या ठिकाणी 44. पुन्हा एकदा मोठा फटका बॅट मधून येतोय. जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. विजय. थँक्यू. षटकारानंतर अर्धशतक या ठिकाणी पूर्ण होतोय. पुन्हा एकदा डीपला क्षेत्ररक्षक आहे, परंतु जाईल चेंडू. या ठिकाणी कव्हरच्या दिशेनं षटकार येतोय. षटकारानंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या या ठिकाणी पोहोचली 56. 56 धावा. बेनबाद 56. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना अजूनही 3 चेंडू शिल्लक. 2 चेंडूवर मोठे फटके मात्र आल्यानंतर तिसरा चेंडू या ठिकाणी चौथा चेंडू टाकण्यासाठी तयार असेल गोलंदाज. कशा पद्धतीचा फटका येईल. खराब दिशा. पंच या ठिकाणी डिक्लेअर करतात व्हाईट बॉल. एक्स्ट्रा एक धाव या ठिकाणी मिळते. 57 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. प्रथम फलंदाजी करीत या ठिकाणी ब्ल्यू स्पिरिट. हो, चांगला बॉल. या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु रनआउट मात्र व्हावं लागेल या ठिकाणी फलंदाजाला. रोहिदास फलंदाज बाद होऊन तंबूच्या आतमध्ये जाताना दिसतोय. पहिली विकेट पतन होते. इझी. ओ पोलटॉस बीमर नो बॉल या ठिकाणी टाकला जातोय. न्यू बॅटर विश्वेश. नॉन स्ट्रायकर असेल विश्वेश. न्यू बॅटर रजत स्ट्रायकनला असेल. स्ट्राईक वर रजत.
बॉलर असेल या ठिकाणी ग्रतेश. हो, बॉल होता पायावर स्लॉट मध्ये होता, भिरकावून दिलाय सीमारेषा पार. षटकार 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 डीजे. मैदानात लवकर चला. चौसष्ट 65 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक वर असेल पुनीत, नॉन स्ट्राईक वर असेल हरेश, गोलंदाज या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला दिसतोय. रोहिदास. दुसऱ्या इनिंगतील पहिलं षटक, पहिल्या षटकातील पहिला चेंडू, गोलंदाज या ठिकाणी रोहिदास. हो हो, खोलवर डप्प्याचा चेंडू खोदून काढला, या ठिकाणी समोर खेळलाय, लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एका धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा श्री गणेशा होताना आपल्याला पाहायला मिळेल एका धावेनं. बिनबाद एक, सुरुवात चांगली. दुसरा चेंडू हवेमध्ये, खाली क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू मात्र या ठिकाणी हुलकावणी देतोय, जातोय सीमारेषा पार. षटकार इझी. पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळी मात्र जाईल कॉमेंट्री बॉक्स वरून. षटकार, बिग हिट. हवा 65 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक या ठिकाणी प्रगती पथावर. चौथा
चेंडू यावेळी चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय. मिस होतोय या ठिकाणी बीट होतोय. फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईकला. चेंडू या ठिकाणी खेळलाय पॉइंट कव्हर पॉइंटला चांगलं झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. न्यू बॅटर नारायण. ओ स्क्वेअर कट आहे चांगला. जाणार सीमारेषेच्या बाहेर येतोय या ठिकाणी चांगला षटकार. प्लीज 1 बॉलर नेम प्लीज. मनोज दुसरं षटक हाताळताना दिसेल. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर संघाच्या संख्या या ठिकाणी पोहोचली 19 धावा. 65 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी कॅच होताय सोडलाय षटकार जातोय. पंचवीस धावा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होतोय. 25 धावा धावफलकावर 65 धावांचा पाठलाग करताना अजूनही 40 धावांची आवश्यकता. चेंडूचा विचार केला तर चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील 16. पंच या ठिकाणी स्क्वेअर बॉल घोषित करताना दिसतात. एक मात्र अवांतर धाव मिळते. 26 धावा 39 धावांची आवश्यकता. समोर खेळलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा एक धाव मिळते. धावसंख्या या ठिकाणी 27. ओहो मोठा फटका येतोय बॅट मधून लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर नारायणच्या बॅट मधून निघणारा दुसरा षटकार. थँक्यू डीजे. षटकारानंतर पुन्हा एकदा चांगला बॉल कमबॅक केलं या ठिकाणी. किपर मिस होतोय या ठिकाणी. एक धाव. एक धावेनंतर धावसंख्या पुढे सरकते 34 धावा. ओ गेला या ठिकाणी चेंडू बॅट वर आल्यानंतर बारा चेंडू शिल्लक. बॉलर नेम प्लीज.
नरेन बॉलर पहिला चेंडू उडवला जातोय या ठिकाणी जातोय सीमारेषा पार पुन्हा एकदा येतोय बॅट मधून अकरा चेंडू शिल्लक 19 धावांची गरज आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी नारायण विस्फोटक या ठिकाणी पारी खेळतोय मॅच नक्की संपवून जाईल काय चेंडू हवेमध्ये विरंग या ठिकाणी झेल सोडला जातोय कॅच ड्रॉप होताना आपल्याला दिसेल कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातंय परंतु पुन्हा एकदा जखमेवर या ठिकाणी मीठ सोडलं जात आहे फलंदाज मात्र यावेळी असेल पुनीत पुणेच्या बॅट मधून षटकार येतोय षटकारानंतर धावसंख्या या ठिकाणी पोहोचली 53. पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी हवेमध्ये खाली क्षेत्ररक्षक चांगला झेल टिपतोय गडी बाद होतोय या ठिकाणी दुसरा पुनीत बॅक टू द पवेलियन डीजी आठ चेंडू शिल्लक 8 मध्ये 12 धावांची आवश्यकता न्यू बॅटर ग्रतीश ग्रतीश ग्रतेश मटकईकर आल्या आल्या या ठिकाणी स्वागत करतोय गोलंदाजाचं षटकार ठोकून या ठिकाणी ओ हो ब्लॉक हॉल मध्ये पुन्हा एकदा टाकलाय चेंडू बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट गेल्यानंतर 3 चेंडू 3 चेंडू 1 धावेची आवश्यकता या ठिकाणी ओहो मोठा फटका जातोय सीमा पार षटकार विनिंग शॉट आर्यन पॅन्थर कम्फर्ट